बालमित्रांनो, आपण या ठिकाणी बघत आहोत की आपण काही मुळाक्षरं लिहिलेली आहेत. क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ढ, त, थ, द, ध, प, फ, ब, भ, श, श, स. आज आपल्याला बघायचं आहे की कशा पद्धतीने ए पासून झेडपर्यंतचे अक्षर हे यचच्या बरोबर येतात आणि त्यांचं कशा पद्धतीने एक वेगळंच मुळाक्षर तयार होतं. तर आपण बघणार आहोत. जेव्हा के राहील तर के फॉर केसेस क म्हणतो आपण, केसेस क. पण के एच, के एच आपल्याला काय देणार आहे? ख हे मुळाक्षर, खचा आवाज देणार आहे. तर केमध्ये जेव्हा एच आपण टाकणार आहोत, केमध्ये जेव्हा आपण एच मिळवणार आहोत त्यावेळेस आपल्याला ख हे मुळाक्षर भेटणार आहे. म्हणजे खचा आवाज आपल्याला जर का इंग्रजीमध्ये हवा असेल तर आपल्याला के एच असं करावं लागेल आणि क नंतर ख येतं लगेच. या ठिकाणी क मध्ये क एच ख तयार होतं. तसंच ग मध्ये जेव्हा आपण एच मिळवूया तेव्हा घ तयार होईल. बघा, ग, जीसेस ग, एच आपल्याला घ हे मुळाक्षर भेटेल. हे समजायला सोपं आहे. के पासून ख भेटतं के एच, ग पासून घ भेटतं जी एच. त्याच पद्धतीने च पासून आपल्याला छ भेटणार आहे आणि सी म्हणजे या ठिकाणी जेव्हा आपण बघतोय सी हे मुळाक्षर आहे त्याच्यापासूनच आपल्याला च हे मुळाक्षर आणि छ हे मुळाक्षर भेटणार आहे. बघूया कशा पद्धतीने. सी एच च आणि सी एच एच छ. म्हणजे च तयार झालं तर पुन्हा एच लावून आपल्याला छ तयार करता येतं. पण च तयार करण्यासाठी आपल्याला सीची आवश्यकता पडणार आहे. सीमध्ये एच म्हणजे सी आणि एच यांच्या जोडीने आपल्याला च भेटेल, च हा आवाज भेटेल. मग च मध्ये आणखीन एच टाकल्यावर छ हा आवाज भेटेल. ज मध्ये आपल्याला एच मिळवलं तर झ हा आवाज भेटणार आहे. जे एच झ. आता ट मध्ये आपण जेव्हा एच टाकू तेव्हा आपल्याला ठ हा आवाज भेटणार आहे. टी एच ठ. म्हणजे ट पासून आपल्याला ठ भेटणार आहे आणि ड मध्ये एच मिळवल्यावर आपल्याला डी सेस ड मध्ये एच मिळवलं तर ढ भेटणार आहे. डी एच ढ. त्याच पद्धतीने आपण ज्यावेळेस त मध्ये टी मध्येच एच मिळवू तेव्हा थ पण भेटणार आहे. म्हणजे टी एच ट थ. आणि त्याच पद्धतीने जेव्हा आपण द मध्ये आणखीन एच मिळवणार आहोत ते आपल्याला ध हा आवाज भेटणार आहे. म्हणजे द ध अशा पद्धतीने. त्यानंतर जेव्हा आपण प हा आवाज आहे, प मध्ये जेव्हा आपण एच मिळवू ते आपल्याला फ हा आवाज भेटणार आहे. टी एच फ. त्याच्यानंतर जेव्हा ब मध्ये आपण एच मिळवू तेव्हा आपल्याला भ हा आवाज भेटणार आहे. बी एच भ. ज्यावेळेस आपण स मध्ये एच मिळवू तेव्हा आपल्याला श हा आवाज भेटणार आहे. एस एच श किंवा श. अशा पद्धतीने आपण बघू शकतो की एच सोबत आपण कोणकोणती अक्षरं घेतली तर कोणकोणती मुळाक्षरं मराठीची कोणकोणते आवाज आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. के एच ख, जी एच घ, सी एच च, सी एच एच छ, जे एच झ, टी एच ठ किंवा थ, डी एच ढ किंवा ध, पी एफ फ, बी एच भ, एस एच श किंवा श. तर या मुळाक्षरांचा तुम्ही सराव करा आणि याला वहीवर लिहून घ्या. धन्यवाद.